मुंबईत गेल्या काही दिवसांपासून तापमानामध्ये प्रचंड वाढ झाली आहे। दुपारी नागरिकांना कडक उन्हाचा सामना करावा लागतोय, तर पहाटे गारवा जाणवतो। मात्र हे वातावरण नागरिकांच्या आरोग्यासाठी चांगलं नसल्यानं नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय। वाढत्या उकाड्यापासून दिलासा मिळावा यासाठी मुंबईकरांकडून मोठ्या प्रमाणात विजेची मागणी वाढणार आहे। त्या पार्श्वभूमीवर वाहिन्यांची देखभाल दुरुस्ती केली जाणार आहे। वाढत्या विजेच्या मागणीनुसार पुरवठा करण्यासाठी बेस्ट, महावितरण, अदानी आणि टाटा या वीज कंपन्या सज्ज आहेत। वीज पुरवठा खंडित होऊन मुंबई अंधारात जाणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे। मुंबईचा गेटवे परिसर फेरीवाला मुक्त झाला। या ठिकाणी फेरीवाल्यांनी आपलं बस्तान मांडलेलं होतं। सुलभ शौचालयाच्या समोरच फळांचे सलाड, पाणीपुरी विक्रेत्यांनी स्टॉल लावलेले होते, त्यामुळे पर्यटकांचं आरोग्य धोक्यात येत होतं। दरम्यान महापालिका प्रशासनानं कारवाई करत गेटवे परिसर फेरीवाला मुक्त केलाय। मुंबईत रुग्णालयांतून क्लीनअप मार्शलची हकालपट्टी करण्यात आलेली आहे। पैसे उकळत असल्याच्या आरोपावरून मुंबई महापालिकेच्या 6 रुग्णालयांमधील क्लीनअप मार्शलची नियुक्ती रद्द झाली आहे। क्लीनअप मार्शल्स पैसे मागत असल्याच्या तक्रारी रुग्ण आणि रुग्णांच्या नातेवाईकांनी केल्यात आणि त्यानंतर महापालिका प्रशासनानं हा निर्णय घेतलाय। मुंबईच्या मरोळ भागात कारला भीषण आग लागली। गॅस पाईपलाईन लीक झाल्यानं ही घटना घडली आहे। यात कार, एक ऑटो रिक्षा आणि एक बाईक जळून खाक झाली। इयत्ता 1ली ते 9वीच्या परीक्षा यंदा मार्चऐवजी 8 एप्रिल ते 25 एप्रिल या कालावधीत घेण्याचे आदेश शासनानं जारी केलेत। तर परीक्षा उशिरा होणार असल्यानं मुलांसह शिक्षकांच्या सुट्टीत बाहेरगावी जाण्याचे नियोजन बिघडले, त्यामुळे 12 एप्रिलपर्यंत शासनानं परीक्षा घ्यावी अशी मागणी शिक्षकांनी केली आहे। बदलापूर पालिकेनं तलावांच्या स्वच्छतेची मोहीम हाती घेतलेली आहे। शहरातील प्रमुख 4 तलावांना जलपर्णीचा विळखा पडलाय, तसंच तलावांच्या परिसरात घाणीचं साम्राज्य पसरलंय, त्यामुळे आठवडाभर स्वच्छता मोहीम सुरू राहणार आहे। बदलापुरात राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं। आमदार किसन कथोरे यांनी या बुद्धिबळाचा डाव स्पर्धेत उद्घाटन केलेलं आहे। तर राज्यभरातील 400हून अधिक बुद्धिबळपटूंनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला। या स्पर्धेतील अंतिम विजेत्याला 1 लाखांचं बक्षीस दिलं जाणार आहे। राज्यातील 75 पैकी 40हून अधिक आठवडी बाजार बंद झालेत। शेतमालाला चांगला दर मिळण्यासाठी शेतकरी उत्पादन कंपन्यांचा ताजा शेतमाल शहरात विक्री करण्यासाठी सुरू केलाय, त्यामुळे हे आठवडी बाजार आता बंद झाले। नाशिकच्या येवल्यात कुणाल दराडे फाउंडेशनकडून सन्मान नारी शक्तीचा या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। या कार्यक्रमासाठी मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी उपस्थित होत्या। महाराष्ट्रात सुरक्षित वातावरण निर्मित व्हावं अशी भावना यावेळी सोनाली कुलकर्णीनं व्यक्त केली। सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून थकीत कर्ज वसुलीसाठी कारवाई केली जाते। जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या बिगर शेतीचे 1016 कोटींची थकबाकी आहे। या कर्ज वसुलीसाठी जिल्हा बँक ऍक्शन मोडवर आली आहे, त्यामुळे तब्बल 4500 जणांवर वसुलीसाठी कारवाई केली जाणार आहे। सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हळदीला चांगला दर मिळतोय। या आठवड्यात पार पडलेल्या हळदी सौद्यामध्ये सदाशिव शिंदोळी या शेतकऱ्याच्या हळदीला 30,000 प्रति क्विंटल हा उच्चांकी दर मिळालाय, त्यामुळे हळदीला सोन्याची झळाळी मिळते। मुंबईतील भांडूप परिमंडळात 1,03,000 नवीन वीज जोडण्या देण्यात आल्यात। या नवीन वीज जोडण्यांसाठी मीटरच्या आवश्यकतेनुसार पुरवठा व्हावा, त्यासाठी विभागनिहाय नवीन वीज जोडण्या आणि मीटर उपलब्धता याचा आढावा घेण्यात येतोय। पुण्यात एका तरुणानं केलेल्या अश्लील चाळणप्रकरणी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी संताप व्यक्त केलाय। या घटनेतील आरोपींवर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे, तर पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीचा मुद्दा त्यांनी उपस्थित केलाय। पुण्यातील स्वारगेट परिसरातील अहुजा याच्या क्रीम किचन हॉटेल समोर काँग्रेसच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं। गौरव अहुजा हा तरुण भर रस्त्यात आलिशान गाडी उभी करून रस्त्यावरील दुभाजकावर लघुशंका करत होता, त्याविरोधात त्याच्या फोटोला जोडे मारत आंदोलन करण्यात आलं। सतीश भोसले उर्फ खोक्याच्या घरी शिकारीचं घबाड सापडलंय। धारदार शस्त्र, शिकारीचं जाळं जप्त करण्यात आलेलं आहे। खोक्याच्या घरातून वन्य प्राण्यांचं मांसही जप्त करण्यात आलंय। जिल्हा वन अधिकारी अमोल गरकळ यांच्या मार्गदर्शनाखाली 40 कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे। सतीश भोसलेवर 200 काळविटांच्या शिकारीचा आरोप करण्यात आला। याची अधिकाऱ्यांना खातरजमा करायला सांगितलं असल्याची माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी दिली आहे। त्याची चौकशी करून कारवाई केली जाईल असंही नाईकांनी सांगितलं। सतीश भोसलेवर गुन्हा दाखल होऊनही त्याला अजूनही अटक झालेली नाही। त्याच्या निषेधार्थ आज बीडमधील शिरूर शहरात बंदची हाक देण्यात आली आहे। या संदर्भात आज पोलीस ठाण्यावर आक्रोश मोर्चा निघणार आहे। याबाबतचं निवेदन प्रशासनाला देण्यात आलंय।
औरंगजेबाच्या कबरीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठं विधान केलंय. प्रत्येकाला असंच वाटतं की कबर हटवली पाहिजे, मात्र काही गोष्टी कायद्यानं कराव्या लागतात, त्या असं फडणवीसांनी वक्तव्य केलेलं आहे. तसंच औरंगजेबाच्या कबरीला जुन्या काँग्रेसच्या काळात एएसआयचं संरक्षण मिळालं असल्याचं फडणवीसांनी सांगितलंय. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेची कामं सुलभ व्हावी यासाठी सिंधुदुर्ग नगरीत पालकमंत्री कार्यालयाचा शुभारंभ करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या शेजारीच पालकमंत्री नितेश राणेंचं संपर्क कार्यालय सुरू करण्यात आले. शक्तीपीठ महामार्गातून 50 कोटींचा घोटाळा करण्याचं कारस्थान सुरू असल्याचा आरोप राजू शेट्टींनी केलाय. निवडणुकीपूर्वी महामार्ग रद्द करण्याची घोषणा करण्यात आली होती, मात्र हा महामार्ग पुन्हा तयार करण्याचा घाट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घातलाय असा आरोप शेट्टींनी केलाय. जळगावात लोक मेल्यावरच आपण बैठका घ्यायच्या का, अशा शब्दात आमदार सुरेश भोळे यांनी अधिकाऱ्यांना फटकारलेले आहे. शहरातील आकाशवाणी चौक आणि शिव कॉलनी स्टॉप इथं झालेल्या भीषण अपघातांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही बैठक घेतली आणि यामध्ये भांबोरी पूल ते टीव्ही टॉवर दरम्यान स्पीड ब्रेकर लावावे, तसंच विनापरवानगी बॅनर लावणाऱ्यांवर कठोर कारवाईचे आदेश त्यांनी दिले. कराडमधील सह्याद्री साखर कारखाना निवडणुकीची अर्ज छाननी प्रक्रिया पार पडली. यामध्ये विद्यमान संचालक मानसिंगराव जगदाळे आणि काँग्रेसचे प्रमुख उमेदवार निवासराव थोरात यांचे या उमेदवारांचे अर्ज बाद झालेत, तर 21 जागांसाठी 205 इच्छुक उमेदवारांचे अर्ज वैध ठरले. अकोला शहरात विनापरवाना चिकन मटण विक्री करणाऱ्यांवर प्रशासनाकडून कारवाई करण्यात येते. अतिक्रमण करण्यात आलेली दुकानं पाडण्यात आलेली आहेत. अकोला महानगरपालिका आयुक्तांच्या आदेशावरून ही कारवाई झाली आहे. मरीन ड्राईव्ह ते वरळी वांद्रे सी लिंक नंतर मुंबई महापालिकेनं आता वर्सोवा ते दहिसर या कोस्टल रोडच्या पुढच्या टप्प्याकडे आपलं लक्ष केंद्रित केलंय. या विस्तारित पुलाच्या बांधकामात अडथळा ठरत असलेल्या 300हून अधिक झाडांची छाटणी आणि पुनर्रोपण करण्याचा निर्णय पालिकेनं घेतलाय, मात्र स्थानिकांनी याला विरोध केलाय. मुंबईतील 27 गृहसंकुलांना अग्निशमन दलानं नोटीस बजावली आहे. यामध्ये 64 इमारतींवर कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. अग्निसुरक्षेची तपासणी केल्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याची माहिती अग्निशमन अधिकारी अनिल परब यांनी दिली आहे. घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेनंतर प्रशासन अलर्ट मोडवर आलंय. या घटनेनंतर राज्यातील 1,09,000 बेकायदेशीर होर्डिंग्जवर कारवाई करण्यात आलेली आहे. दरम्यान आता दरवर्षी महापालिका आणि नगरपालिका क्षेत्रातील होर्डिंगचे ऑडिट केले जाईल अशी माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत दिली आहे. रायगड जिल्ह्यात केंद्र आणि राज्य पुरस्कृत विविध घरकुल योजनेअंतर्गत 20,489 घरकुलांचा श्रीगणेश झालाय. ठिकठिकाणी महिलांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आलं. जिल्हाधिकारी किशन जावळे आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भरत बास्तेवाड यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडला.